भयान परिस्थिती आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपल्या मुलांच्या, आपल्या भविष्याचा, उद्ध्वस्त होणाऱ्या स्वप्नांचा आहे. पुन्हा एकदा पेपर लीक, पुन्हा परीक्षा, पुन्हा एकदा कोट्यावधी विद्यार्थ्यांचं, कोट्यावधी स्वप्नांचं भविष्य अंधारात गेलंय. मला सांगा, आपले शिक्षक मंत्री नक्की करतायत तरी काय? आणि एवढं सगळं होऊनही त्याच्यावर काहीच ऍक्शन होत नसेल, तर त्या सामान्य जनतेने, ज्या मुलांनी रात्र रात्र जागून अभ्यास केलाय, ज्या मुलांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्वप्न बघितलंय, त्यांचं काय? त्या विद्यार्थ्यांनी, त्या पालकांनी जायचं कुठे? शिक्षण हा कोणत्याही देशाचा, कोणत्याही व्यवस्थेचा पाया असतो. पण दुर्दैवाने आपल्याच देशात याच पायाला भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली आहे. एखादा विद्यार्थी वर्ष 2 वर्ष उपाशीपोटी राहून अभ्यास करतो. त्याचे आई वडील रक्ताचं पाणी करून पैशाची जुळवाजुळव करतात आणि परीक्षेच्या दिवशीच कळतं की पेपर आधीच फुटलाय. मला कळत नाही, हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी सुद्धा त्या खुर्चीवर बसलेले अधिकारी आणि ते मंत्री सुरक्षित असतात. त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई का नाही होत? माझं घर चालतंय ना, दुसऱ्याच्या इथे वनवा लागला तरी काय फरक नाही पडत. ही जी घातक मानसिकता जी आपल्या समाजामध्ये तयार झाली आहे ना, ही त्या पेपर लीक पेक्षाही कितीतरी पटीने भयानक आहे. जपान आणि अमेरिकेसारख्या देशाची शिक्षण व्यवस्था बघा. त्या देशाची शिक्षण व्यवस्था एवढी सुंदर आणि मजबूत का आहे माहित आहे का? कारण तेथील सरकारला माहिती आहे की ही जी मुलं आहेत ना, तीच त्या देशाचं भवितव्य आणि तीच त्या देशाचे भविष्य होणार आहेत. तिथे कोणत्याच सामान्य घरातील मुलाला शिक्षणासाठी कर्ज काढावं लागत नाही किंवा पैशाअभावी कोणाचं शिक्षण सुटतही नाही. तिथल्या देशातील गव्हर्नमेंट स्कूल, म्हणजे सरकारी शाळा जाऊन जरा बघा एकदा. खाजगी शाळेपेक्षाही सर्रास दर्जाची त्यांची सरकारी शाळा आहेत. तिथले मंत्री, तिथले अधिकारी हे उत्तरदायी आहेत. तिथे जर असा प्रकार जर झाला तर तिथल्या मंत्र्याला पहिला राजीनामा द्यावा लागतो. आणि इथे आपल्या इथे फक्त समित्या नेमा, चौकशा करा आणि पुन्हा थोड्या दिवसांनी प्रकरण शांत झालं की बेलने बाहेर या, एवढंच. तर मग या सर्वाला जबाबदार कोण? व्यवस्था? नाही, आपण सुद्धाही तेवढेच जबाबदार आहोत. कारण जोपर्यंत आपल्यावर वैयक्तिक संकट येत नाही, सरकारला जाब विचारत नाही, तोपर्यंत हे असंच होत राहणार. तुमचे यावर विचार काय आहेत मला नक्की कळवा. व्हिडिओ एवढा शेअर करा की त्या झोपलेल्या व्यवस्थेला आपला आवाज पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.